हे 9 महिने कंप्लीट होत आहे. 9 महिने अजून याला 8.5 महिन्याचे. 8.5 सांगायला येतं ना. नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमस्कार भैया साहेब. राम राम. तर आज आपण आलेलो आहोत ज्ञानेश्वर भैया दुर्गुडे आणि विशाल भैया दुर्गुडे यांच्या आपण प्लॉटमध्ये आहोत. पेरूची शेती अगदी जोमानं करताना आपण पाहतोय आणि इतर वेळेस नेहमी भेटतात. बरेच दिवस झालं बागत या असं भैया साहेबच म्हणत होतं, पण बऱ्याचदा काय होतं की धावपळीत येणं होत नाही आणि आज ठरवलं आज भैया साहेबाकडे जायचंच म्हणून. आणि अगदी छोटी छोटी रोपं असताना आलेलो होतो मित्रांनो. आज ही बाग बघितल्यानंतर खरंच डोळे भरून आले, कारण हे सगळं यांच्या कष्टामुळे आहे. बघताना आपल्याला वाटतं पण कष्ट यांचं आहे. तर आज आपण नेमका ह्या पेरूच्या शेतीविषयी जाणण्यासाठीच आपण भैया साहेबाकडे आलो आणि जाणून घेऊयात आपल्या सर्व शेतकरी बांधवासाठी की बऱ्याच जणांना खूप सारे प्रश्न असतात फळबाग करायची म्हटलं की. मग त्या संदर्भात आपल्याला ही जी काही पेरूची बाग तुम्ही उभा केलेली आहे ह्याची कल्पना तुम्हाला नेमकं सुचलीच कशी? आपल्या शेतकरी लोकांनी सोयाबीन, मक्का, उडीद अशी पारंपरिक पिकं घेतात. मग त्या पिकामध्ये कसं आपण एकदा पीक पेरलं आणि काढल्यानंतर हे मार्केटला न्यावंच लागतं. मग किती भाव असो तो विकल्याशिवाय पर्याय नाही. कारण मजुरी देणं, बाकीचं कुणाचं उधारी असते काय ते देणं भाग असते. बरोबर आहे. ती पिकं विकावीच लागतात आपल्याला. अगदी बरोबर. पण तरकारी किंवा फळबागेमध्ये आपल्याला वर्षामध्ये कोणत्या सीझनला मार्केट असेल त्या सीझनला आपल्याला ते पेरू बाग असेल, डाळिंब असेल किंवा तरकारीमध्ये टोमॅटो, मिरची, ढोबळी काय असेल ते असेल ते आपल्याला सीझन वाईज घेता येतं. तर आता मला एक सांगा भैया की आता हे जे काय आपण प्लॉट पाहतोय ह्याच्यात आपण किती रोपं बसवलेत आणि हे अंतर किती ठेवलेलं आपण? साधारणतः आपण 7x5 वर या पेरूची लागवड केलेली आहे. ह्याच्यामध्ये आपले 2160 रोपं बसले. बरं, म्हणजे हे अंतर आहे ते हे 5 फूट आहे आणि हे अंतर 7 फूट आहे. 7 फूट आहे. शक्यतो कसं आहे पेरूची लागवड ही घन पद्धतीने असावी. बरं. कारण भविष्यात ह्या रोपाची मर होण्याची शक्यता असते. बरं. ह्याला शक्यतो निमॅटोड हा रोग येतो. बरं. आणि निमॅटोड हा पाणी जास्त झाल्यामुळे यायची शक्यता असते. दर त्या 6 महिन्याला आपण निमॅटोडची आपण ड्रिंचिंग घेतो. याला कमीत कमी 6 महिन्याला निमॅटोडची ड्रिंचिंग झाली. मित्रांनो थोडंसं वाढवतो मी, कारण निमॅटोडचं मी खूपदा म्हणजे टोमॅटोच्या बाबतीत ऐकलेलं आहे. त्याच्यानंतर असे फळबागेच्या बाबतीत मी बऱ्याच ऐकतोय ते. तर निमॅटोडचं कारण तुम्ही सांगितलं की पाणी जास्त झाल्यामुळे होतं. पण भैया मला एक सांगा की तो जो निमॅटोड आहे तो निमॅटोड सुरुवातीला आलाय म्हणून आपण ओळखायचं कसं आणि त्याच्यावर आपण काय म्हणजे सुविधा काय करू शकता त्याला थांबवण्यासाठी? आपण काय करू शकतो, निमॅटोड हा पाण्यामुळे येतो. शक्यतो जास्त तर पाण्यामुळे येतो. हे काय कुठून येणारा रोग नाही. आपण जर पाण्याची व्यवस्थापन जर योग्य नाही केलं तर 100% निमॅटोड हा हळूहळू चालू होतो. आणि एकदा निमॅटोड झालं की ते झाड कसं आहे उत्पन्न देत नाही. बरं. झाडाची ग्रोथ म्हणजे वाढ होत नाही, फुटवे होत नाहीत, ते आपल्याला समजून जातं. मग आपल्याला तसं वाटलं तर आपण थोडीशी जमीन त्या मुळाशी खोदायची थोडी हातानं आणि त्याच्या मुळावर जर गाठी आले असतील तर ते झाड शक्यतो निमॅटोड ग्रस्त आहे म्हणून समजून जायचं. त्याच्यावर विलाज पण आहे पण शक्यतो तेवढा इलाज काम करत नाही तो. सांगताना बऱ्याच कंपन्या दावा देतात की बाबा तो निमॅटोड आम्ही घालू शकतोय. पण शक्यतो शेतकऱ्याला मी सांगू शकतो की निमॅटोड येऊ द्यायचं नाही. आपण त्याचं प्रिकॉप्शन आपण घेतलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात पाण्याचं जर व्यवस्थापन केलं योग्य तर मग आपल्याला निमॅटोडचा वगैरे बसतो. आणि निमॅटोड पाणी जरी कमी जास्त, आता पावसाळ्याला आता ह्या वर्षी 6 महिने कंटिन्यू पाऊस आहे. बरं. तरी माझं एक ही झाड निमॅटोड ग्रस्त नाही. वा. एक ही झाड माझं निमॅटोड ग्रस्त नाही. त्याचं पाण्याचं व्यवस्थापन काय केलं की मे महिन्यामध्ये मी झाडाला माती लावायची गरज नव्हती. झाडाच्या फांद्या बुजत होत्या तरी पण मी 2 ते 3 महिन्याच्या झाडाची मी माती लावून घेतली. बर. रोटर केला आणि माती लावून घेतली. आणि शक्यतो त्याला लागतंय आता 8 दिवसाला पाणी लागतंय, मी 9 दिवसानं पाणी देतो, ओढ देतो पाण्याला. म्हणजे थोडी ओढ दिल्यानंतर झाडाला पण. आणि आपल्या म्हणजे आमच्या इथं तुळजापूर तालुक्यामध्ये मे महिन्यात 13 तारखेपासून पाऊस चालू आहे. आजतागायत आहेच. मध्यंतरी एक 20 दिवसाचा गॅप पडला होता. मी ह्या मे 13 तारखेपासून ते हे जो ऑक्टोबर चालू आहे त्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत फक्त 2दा पाणी दिले. तेही ऑक्टोबरच्या एंडला 29 ऑक्टोबर आणि 30 ऑक्टोबरला. आता 6 महिन्यात मी एकदाही पाणी दिलं नाही बागेला. बघा मित्रांनो, हे जे हिरवगार हा जो स्वर्ग दिसतोय ना,
ह्या हिरव्यागार स्वर्गाला जोपासण्यासाठी फक्त पाणी माझ्याकडे भरपूर आहे म्हणून मी करतो असा काही प्रकार नाही. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःला सुद्धा तेवढं नॉलेज तेवढं ज्ञान असणं गरजेचं आहे. बरं ठीक आहे, आपण स्वतः तेवढं ज्ञानी नसू किंवा आपल्या स्वतःला तेवढी माहिती जरी नसली तरी आपण पाण्याचं व्यवस्थापन हे आज बरेच जण आहेत. आता मला एक सांगा की ह्याच्यासाठी तुम्ही कोणाची म्हणजे गायडन्स घेतलेला आहे का, किंवा याच्यासाठी तुम्हाला कोणी प्लॉटवर येऊन स्वतः गायडन्स केलेला आहे का या प्लॉटसाठी? नाही गायडन्स केलं नाही. मी एक शेतकरी आहे, माझे वडील शेतीच केले आहेत. बर. आणि एक मी सांगू शकतोय की शेतकरी हा स्वतः प्रयोग करणारा शेतकरी आहे. जो सायंटिस्ट प्रयोग करतो आणि त्यातून एखादं उत्पन्न निर्माण करतो, तसं मुळात शेतकरी हा प्रयोगशील शेतकरी आहे. म्हणजे प्रयोग करणारा आपल्या शेतावरती एखादं पीक करून त्यामध्ये स्वतःच प्रयोग करतो, रोग समजतो आणि त्या रोगावर निदान ही हा शेतकरीच करतो. बरोबर आहे. म्हणजे शेतकऱ्याने प्रयोगशील राहिलं तर कुठलंही पीक तुमच्याकडे येऊ शकतं हे भैयाच्या बोलण्यातून जाणवतंय. कारण स्वतः प्रयोगशील आपण असेल तर 100% आपण आपले द्यायचे पीक हे येणार आहे. थोडंफार पुढे मागे होईल, किंवा आज समजा एखाद्याच्या प्लॉटमध्ये, आता आपला हा प्लॉट किती एकरचा आहे? साधारणतः 75 ते 76 गुंठे क्षेत्र, म्हणजे जवळपास 1.5 एकरचा. 2 एकर. 2 एकरचा. तर 2 एकरचा जवळपास प्लॉट आहे. तर एखाद्याचा 2 एकरमध्ये 15 टन निघेल, आपलं 12-13 टन निघेल. कमी निघेल. कारण आपण जे प्रयोग केलेले असतात ते प्रयोग आपल्याला त्याच्यातून खूप सारं नॉलेज. आणि जसं मगाशी आपण बोलता तुम्ही बोललात की काय म्हणतात की त्याला विज्ञान हे कधीच कुणाला फुकटात काहीच देत नसतं. त्यासाठी अनेकांचा त्याच्यामध्ये योगदान असतं, अनेकांनी वेळ खर्च केलेला असतो. तसं शेतकरी सुद्धा प्रयोगशील राहिला तर एखाद्या वेळेस होऊ शकतं की 5 टनाचं तिथं 3 टन, आपण त्याच्यात 2 टनाचं नुकसान भरपूर. परंतु एकदमच आपलं पीक आपण लावलं आणि ते पूर्णतः नष्ट होईल आणि त्याच्यातून आपण 100% लॉस होईल असं काहीच नसतं. ही पहिल्यांदा भीती आपल्या शेतकऱ्याच्या मनातून आपण काढली पाहिजे. बरोबर. ही मनात भीतीच बाळगायची नाही. कारण ह्या बागेला मी आतापर्यंत नो मेंटेनन्स माझी बाग आहे. पाणी तर सांगितलं मी 2-3 महिने सुरुवातीचे दिले पाणी, पण पुन्हा पावसामुळे मला पाणी द्यायचीच गरज पडली नाही. बर. मुळात कसं आहे, ह्याला आपण एक शेणखताच्या 6 टेलर शेणखत टाकलंय. बर. म्हणजे बुडात आपण शेणखत टाकलंय, झाडाच्या बुडामध्ये. आणि एक 2-3 फवारण्या रासायनिक घेतल्या, तेव्हा थोडं बारीक झाड होतं काहीतरी, आणि 2-3 ड्रेंचिंग. ह्या 8 ते 8.5 महिन्याची माझी बाग आहे. त्यामध्ये फक्त मी 3 ते 4 वेळा फवारणी आणि 2 ते 3 वेळा ड्रेंचिंग. ह्याच्या व्यतिरिक्त काय घेतलं फक्त नेमॅटोडसाठी मी 1.5 ड्रेंचिंग झाले माझी. पहिली एकदा झाले आणि 6 महिन्यानंतर दुसरी ड्रेंचिंग घ्यायचीच. ते नेमॅटोड विषयी तुम्ही जी ड्रेंचिंग घेताय ते आपल्या शेतकरी बांधवांना कळू द्या की म्हणजे काय घेताय तुम्ही ड्रेंचिंगसाठी? नेमॅटोड म्हणजे निमोझोल जे असतंय. आता तसं मुळात तर आपल्याला नेमॅटोड म्हणजे आपल्या लिंबारा असतो, म्हणजे शेतामध्ये जे लिंब येतो, लिंबाचं झाड त्याच्या उन्हाळ्यामध्ये लिंबुळ्या बर, आणि पुन्हा पावसाळ्यात काय करायचं, हिरवी पत्ते हे मिक्सिंग करायचं. म्हणजे हे तुम्ही थोडक्यात नाही, मी सुरुवातीला कंपनीचं औषध घेऊनच ड्रिंचिंग केली आहे. मी सुरुवातीला केलं नाही, पण त्याचं मी ऑब्झर्वेशन केलं की बुडात आपल्याला नेमॅटोड येतोच का, तर नेमॅटोड त्याचं नावच ठेवलंय निम पासून, म्हणजे निंबाच्या झाडापासून. ओके. तर मग मी विचार केला, अरे म्हणलं हे मुळात येत असेल, मग आपण काय करायचं म्हणलं, ज्या जमिनीत बुरशी असतात, सुप्तकृमी, ओके, त्या जर प्रवाहित नाही झाल्या तर त्याची जसं शरीरामध्ये गाठ येते, बरोबर, म्हणजे चरबीच्या गाठी, त्या प्रकारातच झाडाचं बी असू शकतंय. बरोबर. ते मी अनुभव केला आणि ते आपण गोळा करून संग्रहित करायचं आणि त्याचं मिक्सिंग करून ते आपण जे तयार होणारं मिश्रण आहे ते कमीत कमी 10 लिटर तयार झालं पाहिजे. 10 लिटर मिश्रण हे 200 लिटर बॅरेलला ओतून त्याची हाताने जर केली आळवणी तर बेस्टच आहे. नसेल तर तुमचं, माझा तर ठिबक आहे, पण मी आळवणी केली ती, एक 150-200 मिलीचा कप तयार केला आणि तो कप मी माणसाकडून ओतून घेतला बुडा गणेश. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात आळवणी आणि ड्रेंचिंग हे जे आपण करतो आळवणी, तर ड्रीप वॉटर सोडलं तरी तिथं जातं. पण मी बऱ्याचदा ऐकतोय बऱ्याचदा शेतकरी बांधवाकडून की आपण हातानं जर ते त्याच्या बुडाला ओतलं तर आपण जे लहान बाळ असतं आपलं, लहान बाळाचं आपण चमच्याने खाऊ घालतो आणि त्याला लगेच अंगी लागतं.
तर मित्रांनो तसाच हा प्रकार आणि या बांधवांनी अगदीच तसाच प्रकार इथं यूज केलेला आहे, वापर केलेला आहे. तर आता आपण विशाल दादाकडे जातोय. विशाल दादा, मला एक सांगा की आता जे काय तुम्ही हे 2 एकरावरती हे पेरूची लागवड केलेली आहे, तर याचं जे काय नियोजन आता तुम्ही दोघं बांधव मिळून करताय, बरोबर आहे? तर मला असं म्हणायचं की ही जी काही आंतरमशागत आहे मधली, या आंतरमशागतीचं थोडंसं आपल्या शेतकरी बांधवांना कळेल काय ट्रॅक्टर आपलं छोटस घरचंच आहे. ओके. ती काय कामगत थोडं गवत असल्याने वाटलं काय मशागत भावानं जसं नियोजन सांगल त्या पद्धतीने मी करतो, कारण त्याचा अनुभव मोठा आहे. बरोबर आहे. 8-10 वर्ष त्यानं कर म्हणेल तसं मी करत राहतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात मी जसं बाह्या सांगल त्या पद्धतीनं कामगत आज ही कर विशाल, ही ती कर, त्या पद्धतीने मी चलतो. बायाला विचारतो आज ही झालंय बाबा, बरोबर, काय करू दे, बाया नियोजन त्या हिशोबानं सांगतोय, करते. त्या हिशोबानं करत म्हणजे राहतो. इकडून आदेश आला की आपलं काम करणे. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुचराई नाही. आणि त्याला अनुभव म्हणजे मोठा असल्यामुळे मला काय त्याच्यात हेच नाही. बरोबर आहे. सांगायची गरजच नाही. त्याला बोललं की मुळातच आता आपण ह्या बागेची आता 8 ते 8.5 महिन्याची बाग आहे. आपण साधारणतः फेब्रुवारी मध्ये लागवड केली आहे. ह्या बागेमधलं आपण 2दा खुरपण केले फक्त. ह्या बागेमध्ये पावसाळ्याचं आपल्याला गवतच काढू दिलं नाही. डोसक्याच्या वरती गवत होतं. बर. पण गवत हे आपल्याला वरदानदायी असतं. आपल्याला वाटतं गवत येऊ नये, गवत काढून बांधाला टाकलं पाहिजे. बरोबर. मुळात ते कोणत्याही शेतकऱ्याने जर फळबागा असतात तर बाकीच्या पिकांमध्ये ते गवत काढूनच टाकावं लागेल. छोटी पिकं असतात, मर्यादित वेळ असतो, त्याची लाईफ मोठी असते. ह्यातलं गवत शक्यतो शेतकऱ्याने काढू नये. ह्याचा पट्टा असतो, सुयातलं गवत काढून पट्ट्यामध्ये टाकणे, याच्यातच याच्या पट्ट्यामध्ये मधल्या अंतरात. जसं आता तुम्ही हे केलेलं तसं दिसायला लागलं. मग हे गवत काय करायचं, 15 ते 20 दिवस तसंच पडू द्यायचं. बरं. आणि आपल्या छोट्या ट्रॅक्टरनं ते रोटर करून घ्यायचं, पंजी मारून. म्हणजे ह्याच गवताचा तुम्ही खत सुद्धा तयार करताय. आता तुम्हाला सांगतो, कंपोस्ट खत हे हिरवळीचं खत आहे एक प्रकार. आपण ताक, देंच्या, इतर पिकांचा हिरवळीचं खत तयार करतो. आता यात खत, देंच्या आणि ताक पेरायचा मी थोडा विचार केला, पण मी शेवटला पुन्हा तो पेरला नाही. बर. पण निसर्गानं कसं केलं, पाऊस जास्त दिवस ठेवला आणि गवत ह्यातच उगवलं. मग ते गवत उगवलेलं बऱ्याच आता खुरपणाला येणाऱ्या आमच्या महिला बांधव असतील गावातल्या, त्या म्हणले की गवत बाहेर काढ, हे फुटतंय, केन आहे, कुरडू आहे, ह्याचं बी पडतंय. म्हणलं हे आपल्याला फायदेशीर आहे. ह्याला शेणखतानंतर आपण 2दा रोटर करून हिरवळीचं खत त्याच बुडाला माती लावून टाकलेलं. आणि त्याच्यावरती सुद्धा आज माझी ही जी माती बघितली तुम्ही, आता पाऊस पडलेला आहे, एकदम कोरडी, चहा पावडर सारखी, चिखल नाही, अजिबात चिखल लागणार. बरोबर आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही बागामध्ये बघतो थोडक्यात असं गच्च असतं, गच्च लाडू सारखं. हे एकदम मोकळं दिसतं, चहा पावडर सारखं. बरोबर आहे. माती ही चहा पावडर सारखी राहिली पाहिजे. म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या फळबागेत जर गवत आलं तर आपण एकदम घाबरतो, बाऊ करतो त्याचा. तर तसं न करता आज मी माझ्या डोळ्याने पाहतोय की जे काही गवत आहे ते यांनी याच काकरीमध्ये ठेवलेलं आहे. आणि यालाच परत रोटर करून याचा रियूज कसा करता येईल, याचा कंपोस्ट खत तयार करून याच झाडांना ते एक अन्न पुरवठा करणारं त्याचं एक वरदान दिलं म्हणायचं थोडक्यात. तसंच यांनी काम केलेलं आहे भाईसाहेब. खरंच अगदी तुम्ही शेतकऱ्यांना ही जी काय 2-3 पॉईंट सांगितलात, जे तुम्ही ते निमॅटोडचं सांगताय आणि याचं, खरंच आपल्या बऱ्याचशा बांधवांना, शेतकरी बांधवांना याची माहिती नसेल. त्याचे तुम्ही आज इथं उकल केली, खरंच त्याच्याबद्दल तुमचा आभार. आणि आता मला असं वाटतं की आता ही जे काय पेरूच आहे ह्याचं आपण आत्ताच म्हणजे येणारं उत्पादन कधी होईल, ह्याचा तरी अंदाज आपल्या मार्केटपर्यंत कधी जाईल हे? कसं आहे, ह्याचं जर आपण तसं सक्षम प्रकारे जर नियोजन केलं, रासायनिकचा डोस किंवा सेंद्रियाचा मिक्स करून जर डोस घेतला तर 6-7 महिन्यात बाग धरता येते. बर. पण मुळात आपण काय करायचं की बाग, आता कसं असतं, ह्याला नुसता खर्च आहे सुरुवातीला. बरोबर आहे. मग खर्चामुळे शेतकरी घाबरून जातात आणि मग लगेच माल धरा वाटतंय. म्हणजे त्याच्यातून आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. पण मुळात तसं न करता ह्याला घाबरून जायचं नाही. कारण नो मेंटेनन्स जर तुम्ही बाग करत गेला, खर्च नाही, हे डेड आहे म्हणून समजा. आता ह्या वर्षी एकरी 3 पिशव्या सोयाबीन झालंय. बरोबर आहे. ते काय करू शकतात का, 3 पिशव्या म्हणजे साधारणतः 1.5 क्विंटल माल आहे. तो जास्तीत जास्त 3,500 ते 4,000, 4,500चा माल आहे. मग तो 4,500 आणि त्या एकरा मागचा खर्च पकडला तर कसंच परवडत नाही. मग मी ह्या वर्षी पिकच नाही घेतलं म्हणून समजतो.
बरोबर आहे. समजून जायचं की ह्या वर्षी आपण पिकच पिकच घेतलं नाही. पण मुळात एखादा आपण बाळच, आता एखादं बाळ आपण जन्मलं की त्याला लगेच पळायला लावत नाही आपण. नाही नाही नाही. सक्षम खाणं देणं, बरोबर आहे. त्याच्या सर्वांगीण अंगाचा विकास होणं, हा. जसं आपण बघतो हम्म. आपलं मूल चांगलं व्हावं, बरोबर आहे. तसं ही आपलं एक मूल आहे. झाड म्हणजे एक मूल आहे. बरोबर आहे. ह्या मुलाला मोठं होऊ द्या. हम्म. बुडात मोठं झालं तर फाटे भरपूर फुटतील. बरोबर. आणि जेवढे फाटे फुटतील, आता तुम्ही 7 महिन्यानं बाग धरली तर साधारणतः कोण 5 किलो माल पकड. आता मला एक सांगा भैया साहेब, ही जी आता 2 एकराचा तुमचा प्लॉट आहे, तर साधारण ह्याला आतापर्यंत लागवडीपासून ते आतापर्यंत किती खर्च आला आपल्याला तरी? आपल्याला 2 एकर बाग असल्यामुळं माझ्या अंदाजानं आपण इनलाईन ड्रिप केलेलं नाही, याला गुंडीचं ड्रिप केलंय फिनोलेक्स कंपनीचं. बर. साधारणतः अशी कमीत कमी आम्ही क्वचित झाडं ठेवली होती कुठं तर बाबा माल आपला काय होईल सेटिंग. बघा मित्रांनो, हेच म्हणजे ह्यांनी जर माल पकडला असता तर याच्या साईजचे किंवा याच्याही पेक्षा मोठे पेरू मोठे झाले असते, झाडाला आले असते. आहेत अजून कुठं बुटा अजून असे ठुले, म्हणजे बघण्यासाठी आपल्याला. म्हणजे बघा, आता ह्याचं साधारण वजन माझ्या हिशोबानं 400 ग्रॅमच्या जवळपास ह्याचं वजन आहे. 400 ग्रॅमच्या जवळपास 300-350 तर आरामात. तर यांचं जे सांगण्याचं म्हणजे मी जे तुम्हाला आता सांगतोय की शेतकरी ह्यांनी जसं म्हणलं की बाबा आपल्याला लगेच उत्पन्न पाहिजे, आपला खर्च निघाला पाहिजे, त्यासाठी शेतकरी लगेच आपल्याला फळबागेला ह्या माल धरतो, मार्केटमध्ये घेऊन विकण्यासाठी त्यासाठीच बघितलं होतं आम्ही. यांनी तसं न करता या बांधवांनी की माल धरलाच नाही अजून, हे फक्त डेमोसाठी किंवा लहान लेकर असतात घरात वगैरे आत्ताच टाकला, माल सगळा तोडून टाकला. या साईजचा पेरू आत्ता याच्याही पेक्षा मोठी साईजचा झाला असता. परंतु यांनी तसं न करता झाडाचा बुडका मोठा बुड होण्यासाठी, झाडाला पोषण चांगलं मिळावं यासाठी यांनी माल धरलेला नाही. हे जास्त तुम्ही हायलाईट लक्षात ठेवा, कारण लगेच शेतकरी माल पकडून मार्केटमध्ये घेऊन जातो आणि तिथंच फसला जातो. तर मला सांगा की ह्यापेक्षा बी दांडगे अजून आहेत मोर क्वचित ठेवले क्वचित, म्हणजे बघण्यासाठी. झाड जी दांडगं झालं बरं त्याच्यासाठी ठुलं ती एक मला आता हे खर्चाचं नियोजन तुम्ही कसं केलं, किती खर्च? साधारणतः आपल्याला 2 एकर पेरूची बाग करताना आपण ह्याला एक 5-6 टेलर, सुरुवातीला माझ्याकडे शेणखत नव्हतं, बरं मी ते शेणखत विकत घेतलं. बर. साधारणतः प्युअर शेण 5,000-1 हजार रुपयेपर्यंत मला टेलर बसलं. साधारणतः 25,000 हजारचं शेणखत. बर. आणि 2 एकर ठिबकला आपल्याला 70,000 ते 75,000 खर्च येतो, जर आपल्याकडे काहीच पाईप नाहीत, काहीच नाही, सुरुवात शून्यातून. ओके. तर 70,000 ते 75,000 रुपये ड्रिपला. आणि रोप आपल्याला मिळालं त्यावेळेस थोडं आपण रोपाची प्रिकॉप्शन घेतली, म्हणजे रोप आपण तैवान पिंक व्हरायटी चॉईस केली आहे. आणि त्यामध्ये जे निमेटोड ग्रस्त रोप न घेता एखाद्या खात्रीशीर तुमच्यासारख्या व्यक्तीकडं ही रोप घेतली आपण. साधारणतः त्यावेळेस आपल्याला थोडं 24 रुपयाला एक रोप बसलं. एक रोप किती रोप आहेत सगळे? साधारणतः 2160 रुपये. ते साधारणतः 54,000 ते 55,000 हजारची रोप लागले आपल्याला. जागेवर आपल्याला पोच झाली? हा, पोच जागेवर झाले आपल्याला. साधारणतः मग हे 55,000 शेणखताचे 20-25 हजार आणि ड्रिपचे 70 ते 75 गेले. 1.5 ते पावणे 2 लाख रुपये सुरुवात होती. सुरुवात होती. आणि नंतर एक मला मित्र भेटले, त्यांच्याकडे छोटीशी कारवड होती. कोरेवाडीचे मित्र आहेत, विष्णू सलगर म्हणून. त्यांनी मला मुळातच गावरान गाय आणायचीच होती. त्याचं कारण काय? बरं, गावरान गायचा काय फायदा आहे की आपल्याला जे जीवामृत बरेच आहेत, म्हणजे आता जीवामृत एक नाव माहित आहे, असे किती तर आपल्याला गायीच्या शेणापासून, गायीच्या गोमूत्रापासून पिकाच्या वाढीसाठी आपल्याला ते हे करता येते. गोमूत्राची फवारणी पण करू शकतो, पण सुरुवातीला लहान वयात गोमूत्राची फवारणी शक्यतो करायची नाही. हा, त्याला मग मी जीवामृत तयार केलं. मग असे 2-3 वेळा जीवामृत मी सोडले त्याला. साधारणतः त्यात गाईचं शेण 10 किलो, 10 लिटर गोमूत्र गाईचं, त्यामध्ये कोणत्याही डाळीचं पीठ, शक्यतो हरभरा डाळीचं असेल तर चांगलं, नसेल ते परवडेबल नसेल तर तुम्ही स्वस्तवाल्या डाळीचं पण पीठ वापरू शकता. त्यानंतर वडाच्या खालची माती किंवा तुम्ही चांगल्या ठिकाणची माती वापरू शकता. एक टोपलं, वारुळच्या शेजारची वापरायची, किंवा मग स्वच्छ जिथं पिपळाचं झाड आहे, वडाचं झाड आहे, त्या खालची माती, 2 किलो गोमूत्र, हे आपलं गुळ
आणि वाटलं आपल्याला तर आपण दही 1-2 किलो किंवा ताक ओतू शकता. ते काय ओतायची कंपल्सरी नाही. बरोबर. जीवामृत त्याच्या व्यतिरिक्त होऊ होऊ शकतं. शकतं. ह्या 5 गोष्टी टाकल्या की जीवामृत तयार होतं. मग त्याला फक्त काय करावं लागतं, सावलीत ठेवावं लागतं. अच्छा. सावलीत 2 लिटर बॅरेलच्या मध्ये हे सगळं टाकायचं म्हणजे जीवाणू थंड जागेच्या आणि ठिकाणी ठेवावं सकाळी एकदा हलवायचं. बर सकाळी तुम्ही 10च्या आधी एकदा हलवा आणि संध्याकाळी 5-6च्या नंतर एकदा हलवा. बर बर बर. की जेणेकरून जीवाणूला फिरतं चक्र राहिलं पाहिजे. बरोबर आहे. आणि ते जीवामृत तयार केल्यानंतर 8 दिवस हे तयार करायचं. रोज सकाळ संध्याकाळ हलवायचं सावलीत ठेवून आणि 9व्या दिवशी जास्तीत जास्त ते सोडून बर. तुम्ही ड्रिप वॉटर हे सोडून द्या. ड्रिप वॉटर सोडा किंवा हाताने आळवणी drenching करू करू शकता. काय विषय हे दर 15 दिवसाला बर हे जाळवणी. ह्याचा जास्तीत जास्त खर्च 500 रुपयाच्या वर नाही. बर. नाहीच. गुळ आपल्याला मार्केटमध्ये 40-50 रुपये किलो मिळतो. डाळीचं पीठ बाबा आपल्याला डाळ आणायची जवळपास प्रत्येकाच्या घरी असतंच ते. असतं. नसलं जरी मार्केटहून आणलं तरी आपल्याला 70-80 रुपये किलो बरोबर पीठ मिळतं. हो. त्याचे एक 200 रुपये, गुळाचे एक 100 रुपये, 300 रुपये आणि बाकीचं काय तुम्हाला शेण आणि सगळं आपल्याला फुकटच भेटतं. शेण आणि ते तरी गोमूत्र आपल्याकडे तर असतंच. तुमच्या हो, गायीकडे असतं, असतं, असतं. टेकाची माती तर तुम्हाला कुठेही हो, मिळणार. बरोबर आहे. त्यामुळं 300 रुपये मी मिनिमम म्हणतो, पण 500 जरी धरून चाललं तरी तर हे आपण 5 टेलर शेणखत बर. टाकले एवढा डोस मिळतो. आता मी टाकलं सुरुवातीला, मला माहित नव्हतं बरोबर. म्हणून मी सुरुवातीला शेणखत टाकलं. त्याचा अच्छा, फायदा काय होतो की अति पाऊस झाला. हा. आता ह्या पिकाला अतिच पाऊस झालाय तसं म्हणायला गेलं तर ह्याला पाणी लागतंय कमी. बंदच नव्हतं. ह्याला पाणी एवढं लागत नाही. बर पाण्यात बी येणारं पीक आहे. लय असं म्हणजे चिबड धरून जर राहिलं तरी जगतं रोप. बर. पण मुळात शेणखतानं काय होतं, रान भुसभुशीत राहतं आणि जे पाणी धरून राहण्याची क्षमता आहे ते पाणी सोडतं शेणखतामध्ये. बर बर बर. म्हणून हे शेणखत वापरायचं शक्यतो अच्छा. आणि ते आपलं घरचं उत्पन्न करायचं. एकत्रितचं शेणखत परवडत नाही. बरोबर आणि आमच्या मित्रानं गाय दिल्यामुळं आम्हाला त्या गायीचा बेनिफिट मिळाला. आम्ही आमच्या शेतालाच वापरतोय. म्हणजे जवळपास तुम्ही सेंद्रिय शेतीसाठी तुम्ही बऱ्यापैकी त्याचा इथं वापर केलेला आहे. रासायनिक बी वापरलं मी, पण एक 20%. म्हणजे जवळपास 70% 30% असं तुम्ही हा, याच्यात 70-30. सेंद्रिय हो, हो. आणि 30% रासायनिक. म्हणजे कमी खर्चामध्ये सुद्धा तुम्ही बाग उभारू शकताय. याचं तुम्ही एक हे उदाहरण सेट केलेलं आहे. तर भैया मला एक सांगा की आता आपण आपल्या या जी काही मुलाखत आहे ह्याच्या शेवटाला येऊन पोहोचलो. आता मला एकच प्रश्न माझा राहिलेला आहे की आता जे काही नवीन शेतकरी आपली फळबागा लावण्यासाठी येणार आहेत, जे ज्यांना करायचं आहे, तर आपल्या ह्या शेतकरी बांधवासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? साधारणतः आपण काय केलं पाहिजे, आता एखादा एक शेतकरी आहे तर माझ्याकडे 10 एकर जमीन आहे. हा. तर 10 एकर जमिनीमध्ये मी आता 2 एकर पेरू केलाय. तसं त्या एखाद्या शेतकऱ्याने 2 एकर न करता एखादा एकर तरी पेरू करा, डाळिंब करा, चिक्कू करा, एखादी एकर फळबाग, तरकारी एखादी एकर, म्हणजे टोमॅटो असो, भेंडे असो, गवार असो, तुम्ही वांगे असतील. आणि त्यानंतर मग आपण जे रब्बी आणि खरीप ह्याची पिकं करतो त्यामध्ये तुमचं सोयाबीन घ्या, उडीद घ्या, मका घ्या, तूर घ्या. म्हणजे साधारणतः काय होईल की एखाद्या पिकाचा भाव उतरला किंवा घसरला तर एखाद्या पिकामध्ये तो कव्हर होऊ शकतो. हा, म्हणजे असंच केलं तर आपल्याला शेती परवडेबल राहील. बरोबर. म्हणजे नुकसानही जाणार नाही. एका पिकावरती टिकून न राहता किंवा एका पिकावरती थांबून न राहता अनेक उत्पादन, अनेक पिकं, 10 एकर मध्ये तुम्ही 2-4 पिकं आरामात घेऊ शकताय. एका पिकाला जर भाव नाही तर दुसऱ्यात ते कव्हर होऊ शकतं. बरोबर आहे. हा, तर नक्कीच शेतकरी बांधवांनो, भैयाने आज आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ, खूप त्यांच्याकडे पाठीमागे काम असताना सुद्धा आपल्याला त्यांनी वेळ दिला आणि ही मुलाखत घेण्याचा हाच हेतू आपला की आपल्या शेतकरी बांधवापर्यंत ह्याचं जे काही पेरूचं किंवा इतर फळबागेचं जे काय आपण व्यवस्थापन करतो त्याच्या होणाऱ्या चुका असतील किंवा आपण एकच पीक न करता अनेक पिकावरती भर देणं आणि एखाद्या पिकात जर आपल्याला लॉस झाला तर दुसऱ्या पिकात तो भरून काढता येऊ शकतो. तर याच्यासाठीच हा सर्व काही अट्टास होता आपल्यासाठीच. तर नक्कीच भैया तुमचे मनापासून खूप खूप आभार. नक्कीच. आणि मित्रांनो, जरी तुम्हाला कुठे मार्गदर्शन लागलं तर आपल्या भैया साहेबाचा नंबर त्यांनी सांगतील. कुठेही लागला तरी तुम्ही त्यांना फोन करा, त्यांनी तुम्हाला फोनवरून तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. भैया तुमचा नंबर, एकदा नाव आणि नंबर पूर्ण सांगा. माझं नाव ज्ञानेश्वर दुर्गुडे, मी राहणार सरडेवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. माझा नंबर आहे 84 59 18 86 90.
84 59 18 86 90. काही अडचण असेल तर संपर्क साधा. मी अवश्य जेवढी होईल तेवढी तुम्हाला व्यवस्थित माहिती देईन. आणि विना निशुल्क बरं का, कसलाही एकही काही रुपया न रुपये घेता. द्यायची नाही. माझ्या काही शेतकरी नाही. बांधव माझ्यासारखा उभा राहायला पाहिजे, उलटं चहा तेवढीच पाणी मला त्यांना इच्छा आहे. सांगितलं जाईल. बघा तर म्हणजे हा. पोटभर खायला सुद्धा दिलं जाईल, काही हा, टेन्शन नाही. म्हणजे असं भैयाकडे नाही. या, बस. भैयाची प्रयोगशील शेती बघा हा. आणि भैयासारखंच करा असं नाही तर भैया तुम्हाला वेगळं कुठलं मदत तर काय करतील, करू. सांगतील नाही, तुमच्या माझ्या ज्या ह्याच्यामध्ये. चुका झाल्यात ते सोडून तुम्हाला अनेक सांगतो. बरोबर आहे. हा. कारण आणि हे प्रयोगशील शेतकरी असल्याने अनुभव स्वतः घेऊन दुसऱ्याला म्हणजे Yes. असं नाही की डायरेक्ट बाबा बरोबर ही आहे. करा ती करा. नक्कीच हो. नक्कीच मित्रांनो, आपल्याला परत एकदा भैया तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. विशाल भैया तुम्ही पण आलात सांगितल्याबद्दल, नाही. पेरू खायला आलेत त्याबद्दल मुलाखत झाली. थँक्यू. नक्कीच मित्रांनो, धन्यवाद.